एकंदरीत परिस्थिती अशी होती, चॅलेंज होतं, हो ना. आणि मग किती वर्षापूर्वी तुम्ही लग्न केलं? आता 4 साल पूरे होने वाले हैं। 4 साल. मग घरून विरोध वगैरे? मुझे चीज़ कही गई कि ये एक्सेप्ट नहीं होगा। मैं भी समझ सकता हूँ कि सामाजिक दृष्टिकोण से शायद ये बहुत ही विपरीत परिस्थिति थी, और शायद मेरे माँ बाप ने भी सोचा होगा कि ये कुछ ऐसा डिसीजन जल्दबाजी में ना ले ले कि मैं निभा ना पाऊँ। तो वो कारण से उन्होंने मुझे एक वार्निंग दे दी, हम या ये। तो मैंने कहा नहीं, मैं एक बार धोखा खा चुका हूँ लाइफ में। मुझे लगता है वर्षा इज़ द पर्सन आई वांटेड। तो आई वेंट अहेड। सभी का सहयोग रहा, सभी दोस्तों का, मित्रों का, हर तरह से सहयोग रहा। उस समय मैं बच्चों से जाके मिलने की कोशिश करता था। उस समय मैं 1 साल, सवा साल जो टाइम था, मैंने बार बार कोशिश की कि हम बच्चों से मिलें, मैं इंटरेक्ट करूं। टू ऐड टू द खुशी, वो ऐसा हुआ कि बच्चों ने इतना पॉजिटिवली एक्सेप्ट किया। छोटी बेटी ऑफकोर्स थोड़ी छोटी थी उस समय, लेकिन इतना पॉजिटिवली एक्सेप्ट किया कि आज मैं इतना भी कह सकता हूँ आपको कि मेरे बच्चों से इतने रिलेशन है कि मम्मी को नहीं बताएंगे पर मुझे हर चीज़ बताएंगे। तुमच्या घरी कसं होतं? नाही, माझ्याकडे माझे आईबाबांचा ॲक्च्युली सुरूपासून त्यांनी थोडं मला एक इंडिपेंडंट, म्हणजे मोठी आहे मी घरात, त्यामुळे पण. आणि त्यांनी पण हे आहे की अगदी म्हणजे मी जे म्हटलं, एकदाच मी त्यांना सांगितलं की असं असं म्हणजे विचार करते, पण त्यांनी सेकंड एक क्वेश्चन नाही केला की तू करू शकशील का, असा एक क्वेश्चन मार्क पण नाही होता त्यांच्या. एक ओके, तू जे करते ते ठीक आहे, जर तू विचार केला आहे तर ते अगदी बरोबर असेल आणि आम्ही तुझ्यासोबत आहे. व्हेरी गुड. या गप्पा आणि दोघांचाही एकमेकांवरती असलेला विश्वास आणि त्यातून जडलेलं हे नातं, हे उत्तम पद्धतीने टिकवून संपूर्ण दोन्ही कुटुंबांना आनंद देण्याचा प्रयत्न करतायत दोघेही. ते दोघांनाही शुभेच्छा देऊया. आणि याच टप्प्यावर हा पहिला खेळ कुठला तेही बघूया. एक चिठ्ठी उचला, बघूया कुठला खेळ आहे तुमच्यासाठी. आणि हा खेळ आहे काडेपेटीचा मनोरा रचायचा आहे. काडेपेटीचा मनोरा तुम्हाला उभा करायचा आहे. 3 टप्पे झाले की 1000 रुपयाचं बक्षीस, आणि त्यानंतर प्रत्येक टप्प्याला 200 रुपये 200 रुपये असे वाढ होत जाणार. बघू किती उंच मनोरा तुम्ही रचणार. हा खेळ आहे, खेळ म्हणून बघूया. खेळा. $1000 रुपयाचं बक्षीस मिळालं, अभिनंदन. $1200, $1400, $1600, $1800, $2000, अभिनंदन. 2000 रुपयाचं हे बक्षीस तुम्हाला मिळेल. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते, आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली आहेस गं, म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं
बघ कट झाला. आता तू रिसीव्ह केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.